हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत वारीत सापडलेले खरे सुख। वारीत चालणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद का असतो? हजारो किलोमीटर चालूनही थकवा का जाणवत नाही? आज आपण ही माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। वारी म्हणजे केवळ पंढरपूर पर्यंतचा प्रवास नाही, तर तो स्वतःला ओळखण्याचा, अहंकार विसरण्याचा आणि भक्तीमध्ये एकरूप होण्याचा मार्ग आहे। लाखो वारकरी एकाच नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर चालत असतात। त्या गर्दीत कोणी श्रीमंत नसतो, कोणी गरीब नसतो, सर्वांची ओळख एकच, विठ्ठलाचा वारकरी। वारीमध्ये पहाटेची सुरुवात काकड आरतीने होते। थंड वाऱ्यात ओल्या मातीचा सुगंध घेत ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत एकच चालायला सुरुवात होते। प्रत्येक पावलागणिक मनातील चिंता, दुःख आणि ताण हलके होत असतात। चालताना जाणवते की शरीर थकते, पण नामस्मरणामुळे मन अधिकाधिक प्रसन्न होते। वारीमध्ये सेवा हीच खरी पूजा मानली जाते। कुठे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कुठे मोफत वैद्यकीय सेवा, कुठे गरम अन्नाचे वाटप, तर कुठे विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून देणारे सेवाभावी लोक दिसतात। कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली ही सेवा म्हणजे संतांनी शिकवलेली खरी भक्ती आहे। वारी शिकवते की आयुष्यात संयम, शिस्त आणि प्रेम यांना पर्याय नाही। हजारो लोक एकत्र चालतात, पण प्रत्येक जण दुसऱ्याची काळजी घेतो। एखादा वारकरी थकला तर दुसरा त्याला आधार देतो। एखाद्याला पाणी लागले तर अनोळखी व्यक्ती ही प्रेमाने पाणी देते। ही माणुसकीच वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे। पंढरीची वाट चालताना संतांचे अभंग कानावर पडतात। सुंदर ते ध्यान उभे विटीवरी किंवा अवघा रंग एक झाला यासारखे अभंग मनाला भक्तीने भरून टाकतात। त्या क्षणी जगातील सर्व चिंता विसरून मन फक्त विठुरायाच्या चरणी स्थिर होते। वारीचा खरा अनुभव शब्दात पूर्णपणे मांडता येत नाही, तो अनुभवण्यासाठी स्वतः वाटेवर चालावे लागते। एकदा का विठ्ठलाच्या नामात मन रमले की आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो। वारी आपल्याला शिकवते की सुख बाहेर नाही, तर आपल्या अंतःकरणातील भक्तीत आहे। वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती प्रेम, सेवा, समता, शिस्त आणि निस्वार्थ भक्ती यांचा जगणारा संस्कार आहे। प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी वारीचा अनुभव नक्की घ्यावा। त्या एका प्रवासातून जीवनभरासाठी प्रेरणा मिळते। तुम्ही सुद्धा वारी केली आहे का? केली असेल तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये कळवा, कारण तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो। आजची छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा मैत्रिणींनो, म्हणजे इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यास मदत होते। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते। भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक माहितीसह। तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी।